त्याचं इथे चालू असतं ते सतत, बॅक ऑफ माइंड सतत चालू असतं. अरे हा ही जागा सापडली, अरे हे असं असं वा, स्वतःला मग लोक बाबा जाणार का, वेळ आहे काय, जाता आता वा म्हणतोय. म्हणजे अगदीच ती विनोदी आहे किंवा विनोदी नाहीच आहे असंही नाही, किंवा ती थ्रिलरच आहे, ती फक्त थ्रिलरच आहे असंही नाही, ती सस्पेन्स आहे किंवा नाही आहे असंही नाही. अरे माझं आमचं म्हातारा असंच आहे यार, हे असंच वागतं बरं का, किंवा असंच खेकसतं बरं का. माझ्यासाठी ही जी आहे मालवणीतली जी मालवणी बोली, ती माझ्यासाठी अगदीच फॉरेन लँग्वेज आहे. मालवणीचा आणि माझा संबंध त्याच्यानंतर संपला. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ. खरं तर मराठीत विविध चित्रपट येत असतात, अनेक कथा लक्षवेधी ठरतात, अनेक जॉनर जे आहेत ते आपण बघत असतो. पण आता माझ्यासोबत ज्या चित्रपटाचे कलाकार आहे आणि तो चित्रपट जो आहे त्याचा जॉनर असेल किंवा हटके पद्धतीनं त्याचं सादरीकरण असेल, या सगळ्याच गोष्टी लक्षवेधी ठरणार आहे. गारुड या चित्रपटाबद्दल मी बोलते आणि या चित्रपटाची टीम आपल्यासोबत आहे. त्यांच्याकडून या चित्रपटाबद्दल, त्यांचा अनुभव, त्यांच्या भूमिका, या सगळ्याच गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये. आणि मला खूप छान वाटतंय, कारण अशा विविधांगी भूमिका असतील किंवा वैविध्यपूर्ण चित्रपट कथा असेल तर त्याबद्दल बोलायला खूप मजा येते. आणि बऱ्याच गोष्टी मला वाटतं शशांक सरांकडनं अनेकदा कळतात. पण गारुड सर, शशांक सर तुमच्यापासून सुरू करते, कारण ज्या पद्धतीनं बोललं जातं या चित्रपटाबद्दल, टीजर आला, गाणं आलं, आता ट्रेलरही प्रदर्शित झालंय, ज्या पद्धतीच्या भूमिका तुमच्याकडे येत असतात, गारुडची निवड तुम्ही का केली, तर त्याबद्दल सुरुवातीला जर सांगितलं मला. नाही, मी नाही गारुडची निवड केलेली. म्हणजे मला आता त्याबद्दल मी फारच ठाम झालेलो आहे, की मला पूर्वी असं अभिमानाने सांगायचो की मी हा रोल करायचं ठरवलं, मी तो रोल करायचं ठरवलं. एका पॉईंट नंतर माझ्या असं लक्षात आलं की तो रोल शोधत येतो तुम्हाला, तुम्ही नाही रोलपर्यंत जा. बरोबर. कायम रोल तुम्हाला शोधत येतो तो, की तो म्हणतो कुठे आहेस तू, कुठे आहेस तू, कुठे आहेस तू, असं म्हणतो तुमच्यापर्यंत येत असतो तो, आणि तुम्ही त्याला सरेंडर होऊन काम करत असता. आम्ही रिवणावाली नावाची एक फिल्म करत होतो, त्यावेळेला प्रतापनं ऐकवलं होतं, एक वन लाईन ऐकवली होती. पण मी मध्ये पण त्या म्हटलं, त्यावेळेला पण म्हटलं की ह्याला फार नको खाचवायला, कारण असं ऐकवणारे खूप लोक असतात ना, एक फिल्म आहे बरं का डोक्यात, आपण फिल्म करू, त्यामुळे ठीक आहे असेल बुवा काहीतरी असं म्हणून त्यावेळेला सोडून. पण त्याचा खरंच फोन आला 2-3 महिने 4 महिन्यात की स्क्रिप्ट पूर्ण झालंय. तर मग मला जरा पोटात असं आयुष्यपत म्हटलं बरं ठीक आहे. म्हटलं बाकी आर्थिक नियोजन सगळ्यात महत्वाचं, मग सगळी सोंग आणतात, पैशाचं नाही सोंग आणतात. तर तो म्हटलं की नाही नाही आमचं ठरलेलं आहे, आम्ही मित्र मिळून. आणि मला त्याच्या मित्रांचंही कौतुक वाटलं की आपल्या बरोबरचा एक मित्र इतकी वर्ष नाटक करणारा, सातत्यानं नाटक करणारा, आणि नाटक करायचं म्हणजे डेडिकेशन लागतं तुम्हाला फारच. कारण आत्मिक समाधान असा आपण त्याला शब्द देऊ शकतो, आपण ज्याला प्रायोगिक आणि हौशी लेवलवरती नाटक करू शकतो. अदरवाईज त्याच्यातनं गेन दुसरा काहीच नाही आहे. मग मी माझ्या लोकांपुरतं करत असतो, माझ्या गावापुरतं मर्यादित असतं ते, त्याला फारसा मोठा प्लॅटफॉर्म नसतो. आणि तरीही सातत्यानं महाराष्ट्रामध्ये प्रतापसारखी अशी खूप सारी मुलं आहेत की लोक आहेत, आणि की जी सातत्याने या पद्धतीचे प्रयोग करत असतात नवनवीन. आणि आपला एक मित्र इतकी वर्ष काम करतो आहे हे बघितल्यानंतर त्याच्या आजूबाजूचे मित्रमंडळी उभी राहिली त्याच्याबरोबर, की चल तू करतोयस ना चित्रपट, आम्ही आहोत तुझ्याबरोबर. बरोबर. पण तुमच्या बाबतीत मी अनेकदा मुलाखतीमध्ये मी तुम्हाला विचारते, तर अनेक जे चित्रपट असतात, नवोदित दिग्दर्शक असतील किंवा नव्याने पदार्पण करणारे कलाकार असतील, तरी तुम्ही जाता. तुम्हाला त्या गोष्टीची कधीच रिस्क नाही वाटली? त्याचं काय कारण असतं? माझं उलटं म्हणणं आहे. मग आता हे का लोक नवीन लोकांबरोबर काम करत नाही, आय डोंट नो. मला नवीन लोकांबरोबर काम करायला फार आवडतं, कारण त्यांना माहीतच नसतं आपण काय रिस्क घेतली आहे. 2 फिल्म नंतर म्हणजे मला वाटत नाही प्रताप या पद्धतीने रिस्क घेऊन काम करेल, कारण त्याची ठोकताळ तयार होणार त्याचं. त्याला माहिती असणार की ही या रोलसाठी याला घे, त्या रोलसाठी त्याला घे. आता मग 3 ॲक्ट स्ट्रक्चर आहे स्क्रिप्टचं, इंट्रोडक्शन आहे, कॉम्प्लिकेशन आहे, रिझॉल्युशन आहे, ह्या गोष्टी आहेत. ह्या शिकत जाण्याच्या पण प्रोसेस आहे अर्थातच, ज्याच्यामध्ये तुम्ही मॅच्युअर होत जाता हळूहळू. त्या ह्याच्यात जेव्हा तुम्ही मॅच्युअर व्हायला लागता, ज्यावेळेला तुम्ही स्वतःवरती अपेक्षांचं ओझं आपण लादून घेतो, त्यावेळेला ते रिस्क घेण्याचा फॅक्टर कमी होतो.
म्हणून मला नवीन लोकांबरोबर काम करायला आवडतं. रिस्क घेण्याची वाटेल ती रिस्क घ्यायची तयारी असते आणि त्याची जर तयारी असते तर ॲक्टर म्हणून आमची असते, 100% असते. अगदी. म्हणून मला नवीन लोक नेहमी काम करायला आवडतं. नवीन लोक, जुनी माणसं नाही घेत कधी रिस्क, कुणीच घेत नाही. ती आर्थिक बाबीतली रिस्क असेल की मी 20 कोटीचं फिल्म करतोय, 25 कोटीची करतोय, ती तिथपर्यंत. क्रिएटिव्ह लेवलला बाकी कोणी त्या पद्धतीच्या रिस्क घेत नाही. नवीन माणूस 100% घेतो ते. नक्कीच. प्रताप तुमच्याकडे येईन, कारण अशा पद्धतीनं जेव्हा एक अनुभवी कलाकार आपल्यावर विश्वास टाकून काम करतो किंवा ज्या पद्धतीने त्यांनी आता सांगितलंय, तेव्हा उभारी मिळते आणि असं आत्मविश्वास आणखीन वाढतो. काहीतरी करतोय आपण, याचं खरं तर ते फळ असतं. नक्कीच. म्हणजे सरांनी सांगितलं तसं ज्यावेळेला पहिल्यांदा आम्ही रिवणावालीच्या सेटवर भेटलो, ते माझ्या मोठ्या भावाचा रोल करत होते, मी लहान भाऊ होतो. आणि तेव्हा मी जेव्हा सांगितलं तेव्हा त्याचवेळी त्यांनी मला होकार दिला होता की हा मी करेन. बर. तेव्हा स्क्रिप्ट काहीच म्हणजे असं एक 1 लाईन सांगितली होती बस. सो तिथेच मला उमेद मिळाली होती. रादर मी येऊन म्हणजे ज्या लेखकासोबत कथा होती त्याच्यासोबत मी म्हटलं की नाही सर मला म्हणाले तर की मी काम करतो म्हणून. ती उभारी मिळालीच तेव्हाच मिळाली होती. त्याच्यानंतर आम्ही स्क्रिप्ट पूर्ण केली, सरांना सांगितलं, ऐकलं, त्यांनी होय म्हटलं. गिरीश कुलकर्णींना स्क्रिप्ट ऐकवली, त्यांनी हो म्हटलं. त्यामुळं म्हणतो ना की ती एक एक पायरी सर करत 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 पुढे गेलो आम्ही. म्हणजे असं एकदमच असं नाही झालं की नाही हा ठरवलं केलं असं नाही. एक 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 हा ते जे कॅरेक्टर्स आम्हाला हवे होते, ज्यांनी काम करावं, ज्यांच्यासाठीच हे रोल आम्ही त्यांच्याकडे बघून त्या पद्धतीने आम्ही ते लिहिलेलं होतं असंच म्हणूयात. तर ते त्या पद्धतीने होत गेलं आणि नक्कीच उभारी मिळाली. आणि मला पर्सनली माझी पहिली फिल्म असताना अशा अनुभवी कलाकारांसोबतच काम करायचं होतं, कारण नकळत मला पण शिकायचं होतं त्यांच्याकडून. कारण हे लोक अभिनेते तर आहेतच, पण त्याआधी दिग्दर्शक सुद्धा आहेत आणि लेखक पण आहेत. म्हणजे सर तर मी पण सरांना आधीपासून ओळखतो की ते दिग्दर्शक म्हणून आहेत. अभिनेते म्हणून ते लोकांना माहिती आहे, दिग्दर्शक म्हणून पण माहिती आहेत. सो मला त्यांच्या ह्या तो जसं कलेक्टिव्ह एफर्ट म्हणतात ना, इफेक्ट किंवा एफर्ट, तसंच त्यांचं एक कलेक्टिव्ह मला मिळत होतं, फीडबॅक्स मिळत होते आणि ते नक्कीच मला प्रमोट करणारे होते. प्रमोट करणारे म्हणजे मला फिल्म कंप्लीट करण्याच्या दृष्टीने किंवा मला जे व्हिज्युअल्स दिसत आहेत, मला जी फिल्म दिसतीये त्याच्यासाठी ते आणखी एनहान्स करणारेच होते, हे मोठं करणारे आणि चांगलं करणारे होते. चित्रपटाचं नाव लक्षवेधी ठरतं, त्याच्यानंतर जो टीजर आला, गाणं आहे, ट्रेलर बघतोय आम्ही, बऱ्याच गोष्टींचा उलगडा होत नाहीये. तुम्ही प्रेझेंट तशा पद्धतीने टीजर आणि ट्रेलर केले, त्यामुळे उत्कंठा वाढतेय. चित्रपटाचं नाव गारुड ठेवणं आणि ज्या पद्धतीने ट्रेलरमधनं तो जॉनर असेल किंवा तो थ्रिल आणणं, याचा काय थॉट होता जर तो सांगितलं? ते कथानकानुसार त्याचं नाव आहे. गारुड याचा शब्दशः अर्थ कोणताच नाही आहे की गारुड म्हटलं की असा त्याचा अर्थ नाही आहे. ते कोणत्याही वाक्यामध्ये कशा पद्धतीने येतं त्याच्यावरती त्याचा अर्थ ठरत जातो. मग ते मॅन्युप्युलेट करणं असू दे किंवा कोणावरती चांगल्या पद्धतीने सुद्धा असतं की आपल्यावरती एखाद्या गोष्टीचा पगडा असणं, या दृष्टीने सुद्धा ते असते. म्हणजे चांगल्या आणि वाईट या दोन्ही अर्थानं गारुड हा शब्द आहे. म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी की मला एखादी गोष्ट चांगली मला बनायचं आहे, एक दिग्दर्शक बनायचं ही चांगली गोष्ट आहे, त्याचं गारुड आहे माझ्या मनावर, माझं स्वप्न आहे त्याचं गारुड आहे माझ्या मनावर. पण मला एखादी वाईट कुठली तरी गोष्ट करायची आहे आणि ती किंवा दुसऱ्याला मी कुठली वाईट गोष्ट करायला भाग पाडतोय आणि त्याच्या मनात त्याचं गारुड तयार करतोय, तर ती निगेटिव्ह अर्थाने येते. आणि या सगळ्या अर्थानं हा शब्द या सिनेमामध्ये येतो. चांगल्या अर्थाने येतो, वाईट अर्थाने येतो, भावनेच्या अर्थाने येतो, श्रद्धेच्या अर्थाने येतो, सगळ्या अर्थाने येतो आणि त्या प्रत्येक कॅरेक्टरच्या दृष्टीने येतो. त्यामुळं हे नाव सजेस्ट वाटलं आम्हाला. म्हणजे सिनेमा लिहिला तेव्हा हे नाव नव्हतंच ठरलेलं, पण सिनेमा लिहून पूर्ण झाल्यानंतर खरं तर ते सर्कल जर पकडलं तर ते सर्कल त्याच्या नाव दिल्यानंतर पूर्ण झालं. तोपर्यंत ते अपूर्ण होतं. नाव जसं सिनेमाला नाव आलं तसं ते सिनेमा आणि ते सर्कल पूर्ण झालं. नक्कीच. पायल, तुझ्याकडे येते. ज्या पद्धतीने आम्ही तुझे ग्लिम्स बघतोय ट्रेलर आणि गाण्याच्या माध्यमातून,
अशी खूप स्ट्रॉंग वुमन पोर्ट्रे होते त्याच्यातनं. तुझी निवड कशी झाली आणि तू आतापर्यंत काय काय करत होती, तर त्याबद्दल जर आम्ही सोबतच काम केलं आहे. आम्ही नाटकातून सोबत काम केलं आहे. प्रतापनी मला कायम दिग्दर्शक म्हणून, माझं म्हणजे मेंटॉर म्हणून, दिग्दर्शक म्हणून जास्त प्रतापनी ओळखलेलं आहे मला. मी ड्रामा स्कूलला NSDला शिकायला गेले. त्याही आधी आमचा असा विषय होता की आपल्याला फिल्म पण करायची आहे. आणि मग पुन्हा जेव्हा मी परत आले तेव्हा 2-3 चित्रपटांच्या बद्दल चर्चा होती आमची की हा करूया, तो करूया. पण प्रायोरिटीला मग आम्ही हा निवडला. आणि माझी निवड म्हणण्यापेक्षा खरं सांगायचं तर माझ्यासाठीच रोल लिहिला गेला की हिला म्हणजे एक असतं ना की विश्वास होता माझ्यावरती आणि मला इथे सिद्ध करायचं होतं. त्यामुळे तो म्हणजे रोल लिहिला गेला आणि त्यामध्ये माझेही इनपुट्स दिले मला की तुला काय वाटतंय. सो मलाही विचारलं गेलं आणि त्या पद्धतीने तो डेव्हलप झाला रोल. त्यामुळे मी त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे. बघू. सचिन, तुझा कसा राहिला एकंदरीत अनुभव? कारण आम्ही आता तुला बघतोय आणि आता मी जे काही झलक बघितली त्याच्यामध्ये खूपच वेगळं ट्रान्झिशन आहे. तू कशा पद्धतीने बदललंस या भूमिकेसाठी, कसं एक्सप्लोअर केलंस? कमाल अनुभव होता. मला वाटतं फार कमी दिवसातही मला कॅरेक्टरची संधी चालून आली. ती गोष्ट वेगळी आहे. पण ज्यावेळी मला फोन आला, धनराज कदम म्हणून असिस्टंट डिरेक्टर आहेत सरांचे, तर असं प्रताप सरांचं नाव सांगितलं की फिल्म करतायत आणि नावं सांगितली. गिरीश कुलकर्णी सर आहेत, शशांक शेंडे सर आहेत, धनंजय सर आहेत. तर ते मला आधी वाटलं की हे स्वप्नच आहे माझ्यासाठी की काहीतरी कोणतरी मस्करी करतंय, तुझा पण यात मुख्य रोल आहे. बरं. तर सगळं जुळून आलं. पण करताना मजा आली. त्यात थोडा दडपण होतं, कारण सगळ्याच दिग्गज लोकांसमोर उभं राहायचं. प्रताप सर त्यात माझ्यासाठी नवीन, सगळी टीम नवीन होती. पण डिरेक्टरचं कामच होतं सांभाळून घेणं, तसं त्यांनी मला सांभाळून घेतलं. हां, म्हणजे मला असं वाटत होतं की ते कॅरेक्टर करताना कुठेतरी अभ्यास करावा लागेल मला खूपच काही असं. तर मी कदाचित नवीन असल्यामुळे मला थोडंसं कठीण गोष्ट जात होती. पण प्रताप सरांनी सगळ्या बारकावे समजून सांगितल्यानंतर त्यातला ती भूमिका मला उलगडत गेली. तर ते श्रीधर नावाचं कॅरेक्टर करतो आहे मी, जो कोकणातला खोत आहेत बरेच सधन कुटुंब असतं, म्हणजे वाडा, जमीन, जुमला, बागा आहेत. श्रीधरला काहीतरी वेगळं करायचं आहे. त्याचं एक स्वप्न वेगळं आहे. तर त्याने त्यासाठी धडपडही केली आहे. बरंच काही काही करून तो पुन्हा निराश होऊन गावी आला आहे. आणि मग ते सगळं त्याच्या मनावर असलेलं जे गारुड ते पूर्ण होतं की नाही हे थिएटरमध्ये बघा तुम्ही. नक्कीच. तो थ्रिल आम्हाला त्याच्यात जाणवते. तो तुझ्या भूमिकेच्या विविध जे छटा आम्ही बघतोय, जी काही गोष्टी समोर आल्यात त्याच्यातून, त्यामुळे उत्कंठा तुम्ही सगळ्यांनीच वाढवली आहे आमची. पण शशांक सर, तुम्हाला विचारावं वाटतं की पदार्पण असेल किंवा दिग्दर्शक, त्यांचं काही एक विजन असतं. या सगळ्यामध्ये एक अनुभवी कलाकार म्हणून तुम्हाला खूप अशी जबाबदारी वाटते का, की अरे ही लोक इतके रिस्पेक्टही करतायत, त्यांना तुमच्याकडून की शशांक सरांना त्यांना चित्रपटामध्ये घेतलंय आपण, किंवा ती एक जबाबदारी असते ना की एक मोठा अनुभवी चेहरा म्हणून आपण या चित्रपटामध्ये असतो, तर ती जास्त जबाबदारी वाढते तुमची? नाही, मी जबाबदारी म्हणून नाही बघत त्याच्याकडे. ती जबाबदारी म्हणून जर बघायला गेलं ना तर अननेसेसरी त्याची बर्डन्स खूप वाढत जातात. अनलेस अनटिल मी त्या सगळ्या प्रोसेसचा एक भाग आहे. म्हणजे मला माझ्या पद्धतीने मी ज्यावेळेला काम करून बघतो की मी का काम करतो आहे, तर माझ्या असं लक्षात आलं की ज्या ज्या वेळेला स्क्रिप्ट येतं त्या वेळेला माझ्यासाठी ही पहिलीच फिल्म आहे असं माझा अप्रोच आहे त्याला. सचिन असेल किंवा पायल काम करती आहे, तर माझ्या दृष्टीने त्यांची वर्किंग प्रोसेस काय आहे हे बघणं मला फार म्हणजे गमतीचा भाग असतो माझ्यासाठी. कारण ते नवीन अप्रोच आणतात. माझी आता तशी कुठेतरी जाऊन मी शिकतोय आणि कुठलं तरी वर्कशॉप करतोय आणि ही करतोय, आता त्या ह्याची माझी तयारी नसते बघता. मग मी हे कुठून मिळवणार? मला इनपुट्स तर लागत असतात ना, ऍक्टर म्हणून मला इनपुट्स लागत असतात. तर या नवीन लोकांकडनं घेत असतो मी सतत त्या गोष्टी, आणि त्या अर्थाने जबाबदारी त्यांची असते ती.
माझी नसते जबाबदारी, त्यांची जबाबदारी त्यांची असते जबाबदारी ती. आता. हा मग मी त्यांच्या नकळत खूप साऱ्या गोष्टी घेत असतो ना त्यांच्याकडनं. म्हणजे तो गिव्ह अँड टेक त्या अर्थाने असतो तो, बरोबर. की काय गिरीश काम करत आहे, मी काम करतोय, तर त्यावेळेला ते ज्यावेळेला बघत असतं तेव्हा तुझे सबकॉन्शियस माइंडमध्ये, आणि आपलं सबकॉन्शियस माइंड कायम चालू असतं ना ते, हो. की ती कुठेतरी म्हणजे इव्हन इंटरव्ह्यू सारख्या गोष्टी सुद्धा असतात ना, त्यावेळेला ते ऐकत जरी असेल तरी त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये त्या गोष्टी चालू असतात. का मी सुद्धा त्याचं ज्या वेळेला ऐकत असतो, प्रतापचं ऐकत असतो, त्यावेळेला इथे काहीतरी वेगळं छापत असतोच ना मी, की अरे नाही नाही हे असं असं आहे बरं का, हे असं असं करतोय बरं का. तसंच ते अभिनयाच्या शैलीच्या बाबतीत म्हणतो, की अभिनयाला ते काय पद्धतीनं सामोरं जातात, बरोबर. की रोल साऊंड म्हणायच्या अगोदरच्या वेळेची पायल असेल किंवा रोल साऊंडच्या अगोदरचा सचिन असेल, तो काय पद्धतीने असतो, आणि ऍक्च्युअल ज्या वेळेला कॅमेरा रोल होतो त्यावेळेचं काय असतं, याच्यात काय फरक आहे, हे तुझ्या डोक्यामध्ये हे कायम म्हणजे अनालिसिस चालू असतं तुमच्या डोक्यामध्ये. तुम्ही विचार करा किंवा करू नका, त्या अनालिसिस चालू असतो आणि आपण त्याच्यातून शिकत असतो. ती जबाबदारी म्हणून माझ्यावरची खूप मोठी असते. बरं, हा अत्यंत वैयक्तिक शोध असतो हा. हे मी बाहेर काही सांगायला गेलो तर लोकांना कदाचित कळणारही नाही ते. तो माझ्या पुरता रियाजाचा भाग आहे तो. आता जबाबदारीपेक्षा तो रियाजाचा भाग आहे. म्हणजे जसं संगीत क्षेत्रातली लोक, गायन क्षेत्रातली लोक एका वयाच्या ठराविक टप्प्यानंतर त्यांचा रियाज असतो. त्याच्यासाठी त्याला जाऊन तानपुरा लावून बसावं लागत नाही त्याला. अगदी. त्याचं इथे चालू असतं ते सतत, बॅक ऑफ माइंड सतत चालू असतं. अरे हा, ही जागा सापडली, अरे हे असं असं, वा स्वतःला. मग लोक बाबा जाणार का, वेळ आहे काय, जाता आता वा म्हणतोय सकाळ. तर हे होतं. तर ते मला असं वाटतं की ते प्रत्येक कलाकाराच्या बाबतीत त्या गोष्टी घडत असतात. लेखन प्रोसेसमध्ये पण ते असतं की चालला गाडीवरनं चाललंय आणि फाटकन एक काय ते सुचून, अरे इतकं सोपं होतं हे. तो त्या प्रोसेसचा भाग आहे. ती माझ्या दृष्टीनेच जबाबदारी आहे. नक्कीच. पण या चित्रपटाच्या निमित्तानं तुमची ही भूमिका, म्हणजे अर्थात वेगळे पण प्रत्येक चित्रपटाच्या निमित्तानं भूमिका वेगळ्याच असतात, पण तो बाज आहे ना, तो वेगळ्या पद्धतीनं सादर होताना दिसतंय. मला वाटतं त्याचं क्रेडिट लेखन आणि या सगळ्या गोष्टीला जातच. पण ग्रामीण बाज आणि त्याच्याशी तुमची जोडली गेलेली नाळ, म्हणजे जेव्हा तुम्हाला त्या रूपात बघतात तेव्हा कनेक्ट होतो प्रेक्षक जो आहे. म्हणजे तुम्ही अनेक मुलाखतीमध्ये म्हटलात की शशांक शेंडे कुणाला माहिती जरी नसेल तरी त्यांनी भूमिका बघितल्यानंतर, तुम्हाला बघितल्यानंतर त्यांना लगेच कळणार की यांना आम्ही यांचं अफाट काम बघितलेलं आहे, यांना बऱ्याच चित्रपटांमध्ये बघितलेलं आहे. तर ही ग्रामीण बाजूची जी नाळ आहे किंवा त्या चित्रपटांमध्ये तुम्हाला काय वाटतं की तो कोणता पैलू आहे जेव्हा प्रेक्षक कनेक्ट होऊ पाहतात त्या पद्धतीच्या चित्रपटांना? मला वाटतं चित्रपटांपेक्षा सुद्धा आहेत ना, ती माणूस म्हणून जास्त कनेक्ट व्हायचा प्रयत्न करतात. म्हणजे आता बाप हे जर कॅरेक्टर असेल कुठले, आता ह्याच्यामध्ये बाप असेल, बाप लोकमध्ये बाप केलेला असेल किंवा अजून कुठल्याही फिल्ममध्ये असेल त्या, तर अभिनेता म्हणून तुमचं ते कर्तव्य आहे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये की त्याच्यातली प्रत्येक वेगवेगळ्या शेड्स तुला दाखवायच्या आहेत, जेणेकरून एक समाजातला मोठाच्या मोठा वर्ग जो आहे तो स्वतःच्या बापाशी त्याला रिलेट करू शकतो. अरे माझा आमचा म्हातारा असंच आहे यार, हे असंच वागतं वर्ग, किंवा असंच खेकसतं वर्ग, किंवा नाही नाही आमचा म्हातारा ह्याच्यासारखंच आहे बरं का, बाहेर गेलं ना की येताना पेढे घेऊन येतो बरं का, किंवा ह्या ज्या काय. तर ह्या बारीक सारी गोष्टी असतात ना, आणि त्या टाळून चालत नाहीत तुम्हाला गोष्टी. ऑब्झर्वेशन किंवा जे मी म्हटलं तुला जबाबदारी, ती जबाबदारी असते तुमच्यामध्ये, की या बारीक 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 गोष्टीत भरायच्या, ज्याला कदाचित भूमिकेचा अभ्यासही म्हणत असतील, पण त्या ऑब्झर्वेशनच्या गोष्टी आहेत. मग गेल्यानंतर फाटकन तुला मी आता करतोच भूमिकेचा अभ्यास असं म्हणून मी स्क्रिप्ट घेऊन जर बसलो ना तर मला काही सुचत नाही, मला काहीही सुचत नाही त्याच्यामध्ये. मग काय करायचं तो ब्लॉक येतो, ब्लँक होऊन जातो. मी एका पॉईंट नंतर मी टाकून देतो स्क्रिप्ट. ते टाकून दिलं ना स्क्रिप्ट बाजूला की मग सुचायला लागतात गोष्टी तुला एक 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 एक, कारण तुम्ही त्याच्यामध्ये जायला सुरुवात होते. त्या गोष्टीत जातो आपण, त्या गोष्टीत जातो. मग त्याच्यासाठी मग मला शब्द माझे व्हावे लागतात. म्हणजे आता ह्या स्क्रिप्टच्या ह्याच्यात सुद्धा मला ती ग्रामीण ह्याच्यातलं जर म्हटलीस तू तर बोली ज्या आहेत त्या खूप वेगवेगळ्या आहेत ना ग. म्हणजे नगरकडची बोली वेगळी आहे, आपली करमाळ्याची बोली वेगळी आहे, मालवणी बोली वेगळी आहे, कोल्हापूरकडची बोली, या सगळ्या बोली भाषा आहेत त्या, मराठीतल्या बोली आहेत त्या. तर माझ्यासाठी ही जी आहे मालवणीतली जी मालवणी बोली, ती माझ्यासाठी अगदीच फॉरेन लँग्वेज आहे. मग भले काय रेडूसारखा चित्रपट असेल केलेला की ज्याच्यामध्ये मी पूर्ण मालवणी बोल, पण माझ्या दृष्टीने ती प्रोसेस तेव्हाच संपली जेव्हा मी ते काम केलं, काम संपवलं, डबिंग संपलं माझं, मालवणीचा आणि माझा संबंध त्याच्यानंतर संपला.
कारण मला हे पण वाटतं की अभिनेत्याला पाठांतरापेक्षा विसरण्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. कारण माझी हार्ड ड्राईव्ह आहे ही, मेंदू ही हार्ड ड्राईव्ह आहे. 50 फिल्म केल्यानंतर 50 स्क्रिप्ट मी नाही डोक्यात ठेवू शकत. मला ते विसराव्या लागतात त्या गोष्टी. मग ह्याच्यावरती काय करायचं शोधायचं आहे, तर पाठांतर करायचं का लक्षात ठेवायचं आहे, तर मी लक्षात ठेवतो स्क्रिप्ट. मग ते लक्षात ठेवायसाठी मला काय उपयोगाला पडतं, तर मला शब्द उपयोगाला पडतात. मला काय उपयोगाला पडतं, तर मला रिदम उपयोगाला पडतो. मग त्या त्या भाषेतली काही काही त्या बोलीमधल्या आहेत ना, बारीक सारीक अशा काही काही गोष्टी असतात. तर ह्याच्यातल्या ज्या खूप साऱ्या बारीक सारीक गोष्टी होत्या ते ह्यांनी आणि धनराजनी मला बऱ्यापैकी शिकवल्या गोष्टी. आणि त्यावेळेला मी विद्यार्थी होऊन बसतो मी त्याच्यासमोर की मला सांगतो वाचून दाखव मला 4 वेळेला. मग आणि तो त्यांचा मोठेपणा असतो की चुका झाल्या तरी ते नाही असं नाही, असं करून बघा, असं अशा पद्धतीने सांगणार. नेमका हा कुणाचा मोठेपणा म्हणजे एक म्हणावा. हा मग तो आणि खरंच असतं अगं ते की तुम्ही शिकत जाता त्या गोष्टी. अगदीच. पण तेच प्रत्येक प्रश्नातून तुमच्या समोरून येणारं उत्तर त्याच्यात विविध पैलू सापडतात आम्हाला नेहमी. आम्हालाही शिकण्यासारखं असतं बरंच. पण प्रतापजी तुम्हाला विचारेन, कारण एकीकडे मराठीत बरेच चित्रपट येतात, म्हणजे लॉकडाऊनच्या आधी रखडलेले काही असतील किंवा आता नव्याने येणारे असतील, बरेच चित्रपटांचा कॉन्टेंट जॉनर या सगळ्या गोष्टी असताना चित्रपट आपण आणणं आपल्याला एक आत्मविश्वास असतो की नाही, आपलं जे प्रोडक्ट आहे आपण जे बनवलंय त्याच्यावर आपला विश्वास आहे. गारुडच्या बाबतीत काय वाटतंय? तोच विश्वास आहे मला की हा सिनेमा या सिनेमाचा जॉनर प्रेक्षक ठरवतील की हा या जॉनरचा सिनेमा आहे. हे आम्ही नाही सांगत आहे की हा या जॉनरचा सिनेमा आहे, हा थ्रिलर आहे का सस्पेन्स आहे का काय आहे. पण अनुभव घेण्यासाठी ती अनुभूती पाहिल्यानंतरच त्या प्रेक्षकांना येणार आहे. जोपर्यंत ते जाऊन पाहत नाहीत की नेमकं काय आहे तोपर्यंत त्यांना ती अनुभूती येणार नाही. तसं मी म्हणालो की तो जॉनर प्रेक्षक ठरवतो. म्हणजे तू सिनेमा पाहिल्यानंतर तू तुझा जॉनर ठरवशील, नाही या सिनेमाचा जॉनर हा होता. दुसरा कोणी बघितलं तर तो म्हणेल की नाही ह्या सिनेमाचा जॉनर हा होता. म्हणजे असं एका जॉनरमध्ये बांधता येणारी ही कथा नाही आहे या सिनेमाची, असं मला वाटते. म्हणजे अगदीच ती विनोदी आहे किंवा विनोदी नाहीच आहे असंही नाही, किंवा ती थ्रिलरच आहे, ती फक्त थ्रिलरच आहे असंही नाही, ती सस्पेन्स आहे किंवा नाही आहे असंही नाही. म्हणजे त्याला बांधता येत नाही आहे काल्पनिक असून सुद्धा. आणखीन एक कुतूहल म्हणून विचारावंसं वाटतं, जेव्हा थिएटर कलाकार चित्रपट करण्यासाठी येतात किंवा तो एक वेगळ्या पद्धतीनं प्रेझेंट होत असतो आणि त्याच्यामध्ये जाणवतं की बराच विचार किंवा सखोल अभ्यास या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतलेला असतो. तुम्ही येत असताना काय विजन घेऊन येत होता चित्रपट करायचं? मुळात 2 माध्यमच वेगळे आहेत. नाटक हे माध्यम वेगळं आहे, चित्रपट हे माध्यम वेगळं आहे. प्रत्येक माध्यमाच्या मर्यादा असतात, प्रत्येक माध्यमाचे फायदे असतात. त्याचा तो प्रत्येकजण त्याच्या पद्धतीने अभ्यास करत असतो. म्हणजे कलाकार कलाकाराच्या दृष्टीने अभ्यास करतो, दिग्दर्शक दिग्दर्शकाच्या दृष्टीने अभ्यास करतो. मी दिग्दर्शक म्हणून प्रोसिनियम सोडून मला काम करायचं आहे आता. नाटक करत असताना मी प्रोसिनियममध्ये काम करतो, द्विमितीय आहे ते. आणि दृकश्राव्य माध्यम असलं तरी ते द्विमितीय आहे. आता हे खूपच मी टेक्निकल वर्ड्स आहे, पण मला हे नाटकातले टेक्निकल वर्ड्स माहिती आहेत. 2 ह्याच्यातच 2 डायमेन्शन्समध्ये म्हणूयात आपण, 2 डायमेन्शन्समध्ये असतं. सिनेमा हे माध्यम डायनॅमिक आणि 3 डायमेन्शन्समध्ये ते आपण करू शकतो. सखोल मांडता येतं या माध्यमामध्ये. आता हे काय कोणाला माहिती नाही असं नाही आहे. तुम्ही काय विजन घेऊन आलात ते मला जाणून घ्यायचं. तेच की मी या गोष्टी शिकलो आधी की मला हे या माध्यमाचा माझ्या कथेसाठीचा तो त्या एक्सटेंटपर्यंत व्हायला पाहिजे, म्हणजे ते नाटक वाटतं उपयोगाचं नाही सगळ्यात पहिलं. म्हणजे कुठलीही कथा घेतली की त्याचं नाटक होऊ शकतं, म्हणजे त्या मर्यादित का होईना पण ते होऊ शकतं. पण ते नाटक न वाटतं ते सिनेमा आहे तर तो सिनेमाच वाटला पाहिजे. पायल, तुला विचारेन, कारण गिरीश सर असतील, शशांक सर असतील, यांच्यासोबत काम करायला मिळणं आणि त्यांच्यासोबत ते स्क्रीन शेअर करणं हा एक्सपिरियन्स, कारण एक त्यांच्यासोबत काम करत असताना बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळू शकतात, तर ते जर सांगितलंस तर. अगदी सुरुवातीपासूनच नाटक करत असल्यामुळे
शिक्षणाची प्रोसेस ही सातत्याने राहणारच आहे हे माहीत होतं, की आपण शिकण्याकडेच स्वतःचा कल ठेवायचा आहे. हे आजही आहे, इथून पुढेही राहणार आहे. त्यामुळे मी जेव्हा ड्रामा स्कूलला पण गेले ते ह्याच्यासाठीच गेले, की जेव्हा मी भरपूर काम करत होते, एकांकिका स्पर्धा, राज्यनाट्य हे सगळं करत होते, तरी पण मी 3 वर्ष तिथे दिली, का तर मला शिकायचं होतं. ते शिकणं आज नाही दिसणार, पण पुढच्या 10 वर्षांनी दिसेल याची गॅरंटी मला होती. आणि म्हणून शिकण्याकडे जो कल आहे ना, त्या बाबतीत ह्या लोकांकडे जेव्हा बघतो आपण, म्हणजे आमच्यासारखे जे कलाकार आहेत, जे मनापासून काहीतरी करू पाहतायत, म्हणजे खरोखर आम्हाला अभिनय, दर्जेदार अभिनय करण्याची इच्छा आहे. असं नाही की ग्लॅमरच्या मागे पळायचं आहे, पण आम्हाला आमचं काम चोख करायचं आहे. ते होत असेल नसेल, हळूहळू होईल, हा भाग वेगळा, पण इच्छा ती आहे. आणि जेव्हा असे कलाकार असतात, म्हणजे गिरीश सर असतील, शशांक सर असतील, ज्यांच्याकडे आम्ही एक आयडल म्हणून बघायचो. म्हणजे 10 वर्षापूर्वी जवळजवळ मी देऊळ बघितलं असेल, आणि या इतकं हसवलंय त्यांनी, इतकं रडवलंय त्यांनी, इतकं म्हणजे जागं केलंय की काय काय करायला पाहिजे हे त्यांना जेव्हा स्क्रीनवर बघत होतो तेव्हाचे बघणारे आम्ही, आणि आत्ता त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणारे आम्ही, म्हणजे हे स्वप्नपूर्तीच वाटते मला. कारण नुसतं बघून शिकणारे आम्ही आणि त्यांच्यासोबत काम करताना, कारण दोघांनीही मला जेव्हा आम्ही शूट करत होतो भरभरून दिलं आहे, न मागता भरभरून दिलं आहे. म्हणजे आम्ही असं नाही की सर कसं करू सांगा ना, हे सांगायची किंवा हे विचारायची फारशी गरजच पडली नाही. माहिती नाही त्यांनी आमच्यात असं काय बघितलं, कदाचित काहीतरी पाहिलं असेल, एक बारीकसा स्पार्क तरी पाहिला असेल की या मुलाला आपण एवढी तरी टिप देऊन जाऊ. तर सरांनी, म्हणजे गिरीश सरांनी सुद्धा आणि इवन शशांक सरांनी सुद्धा खूप मंत्र दिलेत, खूप धडे दिलेत, बऱ्याचदा कान ओढलेत मला. आम्ही एकदा जेवायला बसलो होतो, मला म्हणजे गिरीश सर होते, शशांक सर होते, आम्ही सगळे, तर त्यांनी बरेच प्रश्न विचारले मला असे की तू काय वाचलंयस, तू हे केलंयस का, तू ते केलं, आणि बऱ्याच प्रश्नांची उत्तर माझ्याकडे नव्हती. आणि मी असे होते की काय केलं मी मग, एवढी वर्ष मी नाटक करते किंवा खरंच माझं वाचन खूप कमी आहे, आणि हे खूप गरजेचं होतं माझ्यासाठी की त्यांच्याकडून ते डोळे उघडण्याचा प्रकार तो घडणं गरजेचं होतं. आणि त्यामुळे त्यांनी सगळ्या पद्धतीने शिकवलं आहे, म्हणजे प्रेमानेही शिकवलं आहे आणि रागवूनही शिकवलं आहे की हे चुकतं आहे तुमच्या पिढीचं, की तुम्ही इथे कमी पडताय, तुम्ही फक्त स्वतःला कॅमेरासमोर असेल किंवा रंगमंचावरती असेल तुम्ही दाखवायचा प्रयत्न करताय, पण त्याच्या मागची जी प्रोसेस आहे ती अजूनही कुठेतरी कमी पडतीये. ह्याचं एक त्यांच्यासोबत मिळालेले भरपूर धडे आहेत, भरपूर मिळालंय, आणि नशीबवानच समजते मी की त्यांच्यासोबत काम करायला मिळालं. नक्कीच. खूप खूप धन्यवाद तुम्ही आलात स्टुडिओमध्ये वेळात वेळ काढून, आणि शुभेच्छा चित्रपटासाठी. कारण तुम्ही जी उत्कंठा वाढवली आमची या चित्रपटाबद्दलची, तर प्रेक्षक जेव्हा सिनेमागृहात हा चित्रपट बघतील तेव्हा प्रतिक्रिया मिळतीलच तुम्हाला. खूप खूप शुभेच्छा आमच्याकडनं. थँक्यू सो मच. थँक्यू.